नमस्कार, मी दीपाली झांबरे आयुष टिप या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते। मी आज लिंबाचं लोणचं बनवते। त्यासाठी हे थोडेसे लिंबू आहेत। हे जवळजवळ 10 ते 15 च्या आसपास लिंबू आहेत। त्याच्या बारीक काप केलेत, म्हणजे एका लिंबामध्ये 4 तुकडे। जर छोटा लिंबू असेल तर एकात 2 केलेत। आता हे कुकरच्या भांड्यामध्ये मी टाकून ठेवलं होतं ऑलरेडी कट करून। हे लिंबू मी स्वच्छ धुवून पुसून कट केलेत। आता यामध्ये जवळजवळ फक्त अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे। छोटा ग्लास आहे हा। आणि याच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। मीडियम फ्लेम वरती हे ठेवले, फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आपल्या 2 शिट्ट्या झाल्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस आपला बंद करून घेऊ। आता कुकर थंड होण्याची वाट बघूया। अशा पद्धतीने लोणचं थोडंसं लिंबाच्या फोडी शिजलेत। आता आपण ह्या काढून घेऊया। फक्त फोडी अशा चेहऱ्याने काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सगळ्या फोडी आपण काढून घेतलेत। हे पाणी फेकून दिलं तरी चालेल, पण आपण पिण्याचं पाणी वापरतो किंवा फोडी स्वच्छ धुवून घेतलेत, लिंबू स्वच्छ झालेले होते आणि यातला सगळा रस ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे। त्यामुळे हे पाणी आपण थंड झाल्यानंतर एखाद्या बॉटलमध्ये भरणीमध्ये भरून ठेवलं तरी चालेल आणि सकाळी गरम पाणी करून त्यामध्ये थोडंसं हे पाणी मिसळून पिलं तरी चालेल, म्हणजे वजन कमी व्हायला तेवढीच मदत। आता ह्या फोडी 1-2 मिनिट अशाच ठेवूया, म्हणजे यामध्ये सगळी वाफ बाहेर जाईल। गरम गरम असतानाच आपल्याला साखर आणि तिखट मीठ टाकायचं आहे। या फोडींमधली वाफ निघून गेली। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। हे 2-2.5 चमचे मीठ आहे। तिखट आपल्या ह्याच्यानुसार टाकायचं आहे। घरात मुलांना कसं तिखट तुम्ही कोणासाठी बनवता त्यावरती, पण सहसा आंबट गोड तिखट असं 3 मिक्स व्हर्जन असलं तर छान लागेल। उलट साखर थोडी जास्त टाकायची, म्हणजे जास्त टाकल्यामुळे तिखट लागणार नाही। मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण जेवढं आहे त्याच्या थोडंसं जास्त साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। गरम ह्याच्यामध्ये टाकलं की साखर विरघळून जाते, त्यामुळे आपण फक्त वाफ जाऊ दिली। आपण शिजवून घेतल्यामुळं आपल्याला झटपट हे खायला तयार आहे, म्हणजे मुरायची गरज नाही। पण जसं मुरेल तसं हा लाल कलर आहे ना, तो बदलत जाऊन डार्क चॉकलेट असा कलर होतो। माझी मुलं हे लोणचं छान आवडीने चपातीला लावून खाते, त्यामुळे मी साखरेचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवते। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला 5 मिनिटांनी थंड झालं की भरणीत भरून ठेवायचं आहे। आता उन्हाळा नाही, पण लोणचं करण्याचं कारण म्हणजे शेजारच्यांनी एवढी लिंबू आणून दिली 10 ते 15 जवळजवळ, मग आपण ती ठेवून तर काय करायची। आता उन्हाळ्यात त्याचं सरबत पण करता येत नाही। उन्हाळ्यात असतं तर सरबत केलं असतं, आता सरबत पण करता येत नाही। म्हणून आपलं तेवढंच तात्पुरतं झटपट असं लोणचं बनवावं। तुम्ही नक्की बनवून बघा, आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। आता लिंबाचा सीझन चालू होईल। उन्हाळ्यात थोडेसे लिंब महाग असतात, आता थोडा पाऊस पडला की लिंब स्वस्त होते, त्यामुळे तुम्हाला बनवायला काय हरकत नाही। आणि बनवल्यानंतर आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।